एका चुकीच्या नात्याची किंमत. स्नेहा आणि अमोलचं लग्न होऊन 10 वर्षे झाली होती. त्यांना एक 8 वर्षांचा मुलगा होता, आरव. लग्नाच्या सुरुवातीची काही वर्ष खूप सुंदर गेली होती. पण हळूहळू अमोल कामात इतका व्यस्त झाला की स्नेहासाठी त्याच्याकडे वेळच उरला नाही. एकाच घरात राहूनही दोघांमध्ये अंतर वाढत गेलं. स्नेहा दिवसभर घर, मुलगा आणि जबाबदाऱ्या सांभाळायची. रात्री अमोल घरी यायचा, जेवायचा आणि मोबाईल घेऊन झोपायचा. एक दिवस स्नेहाने धीर करून विचारलं, अमोल, आपण शेवटचं मनापासून कधी बोललो होतो? अमोलने मोबाईलमधून नजरही न हटवता उत्तर दिलं, मला खूप थकवा आहे स्नेहा, उद्या बोलू. ते उद्या कधीच आलं नाही. काही महिन्यांनी स्नेहाची एका जुन्या कॉलेज मित्राशी सोशल मीडियावर पुन्हा ओळख झाली, समीर. समीर तिची विचारपूस करायचा, तू ठीक आहेस ना? फक्त एवढ्या प्रश्नानेही स्नेहाच्या डोळ्यात पाणी यायचं. कारण अनेक वर्षांनी कोणीतरी तिची मनापासून विचारपूस केली होती. सुरुवातीला त्यांचं बोलणं मैत्रीपुरतंच होतं. पण हळूहळू स्नेहा समीरशी मनातील प्रत्येक गोष्ट शेअर करू लागली. आणि एका दिवशी समीरने तिला म्हटलं, स्नेहा, तू खूप चांगली आहेस. तुला प्रेम मिळायला हवं. हे शब्द तिच्या मनाला लागले. तिला माहीत होतं की ती चुकीच्या दिशेने चालली आहे. पण एकटेपणाने तिची निर्णय घेण्याची ताकद हिरावून घेतली होती. समीर आणि स्नेहाचं नातं वाढत गेलं. अमोलला मात्र काहीच कळत नव्हतं. एक दिवस आरवने आईचा फोन हातात घेतला आणि सहज विचारलं, आई, हा समीर अंकल कोण? स्नेहा घाबरली, माझा जुना मित्र आहे. आरव काहीच बोलला नाही. पण त्या रात्री त्याने आईला एक प्रश्न विचारला, आई, बाबा तुझ्याशी बोलत नाहीत म्हणून तू दुसऱ्या कोणाशी बोलतेस का? स्नेहाच्या पायाखालची जमीनच सरकली. लहान मुलाच्या तोंडून आलेल्या त्या प्रश्नाने तिला स्वतःची चूक दिसली. त्या रात्री ती खूप रडली. तिने समीरला फोन केला, समीर, हे नातं इथेच थांबवूया. समीर शांत झाला, तू माझ्यावर प्रेम करत नाहीस? स्नेहा म्हणाली, प्रेम आहे की नाही मला माहीत नाही, पण माझ्या एका चुकीची शिक्षा माझ्या मुलाला मिळू नये. तिने फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी स्नेहाने अमोलसमोर सगळं सत्य सांगितलं. अमोल काही मिनिटं शांत बसला. त्याच्या डोळ्यांत राग नव्हता, फक्त अश्रू होते. तो म्हणाला, तू चुकलीस स्नेहा, पण मीही चुकलो. स्नेहा त्याच्याकडे पाहत राहिली. अमोल पुढे म्हणाला, तू माझ्या जवळ होतीस पण मी तुला एकटं केलं. तुझ्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. दोघांमध्ये बराच वेळ शांतता होती. त्या दिवशी त्यांनी लगेच सगळं पूर्वीसारखं केलं नाही. विश्वास तुटायला एक क्षण पुरतो, पण तो पुन्हा तयार करायला अनेक वर्ष लागतात. स्नेहाने समीरशी कायमचं नातं तोडलं. अमोलनेही आपल्या चुका मान्य केल्या. दोघांनी त्यांच्या नात्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले. काही महिन्यांनी आरवने आई बाबांना एकत्र हसताना पाहिलं. तो धावत आला आणि दोघांना मिठी मारून म्हणाला, आता तुम्ही पुन्हा मित्र झालात ना? स्नेहाच्या डोळ्यांत पाणी आलं. तिने आरवला घट्ट मिठी मारली. कारण तिला त्या दिवशी समजलं होतं, विवाहबाह्य नातं कधी कधी प्रेमासारखं वाटतं, पण त्याची किंमत फक्त 2 व्यक्ती देत नाहीत, संपूर्ण कुटुंबाला द्यावी लागू शकते. आणि काही नाती संपवणं म्हणजे प्रेमाचा पराभव नसतो. कधी कधी ते आपल्या कुटुंबाला वाचवण्याचं सर्वात कठीण धैर्य असतं.